जरा या बॅग्स घे. अगदी मनासारखं झालं शॉपिंग. काय झालंय राजन? कसला एवढा विचार करतोयस? अरे कमळीचं लग्न ठरलंय, याचा आनंद नाही झालाय का तुला? हा झालाय, नाही आनंद झालाय. तू असं का विचारलंस? कारण मी कधीपासून बघते तू कसला तरी विचारच करतोयस आणि तुझा चेहरा सांगतोय की या गोष्टीचा म्हणावा तेवढा आनंद काही तुला झाला नाही. काय चाललंय तुझ्या मनात सांग ना. हा, मला हे माहिती आहे की तुला गौरीची खूप आठवण येत असेल. आत्ता गौरी इथे असायला हवी असं तुला वाटतंय, हो ना? हो, तसं तर आहेच आई. पण माझ्या डोक्यात एक वेगळा विचार आहे आई. कसला वेगळा विचार? अरे सांग ना मला. बाळा, आई आहे मी तुझी. माझ्याशी बोलायला का संकोच वाटतोय तुला? मोकळेपणाने बोल. काय चाललंय तुझ्या मनात? आई, आपण लग्नाची खूप घाई करत नाही आहोत ना? असं का वाटतंय राजन तुला? मगाशी सुद्धा तू असंच काहीतरी बोलत होतास का? आई, तुला माहिती आहे कमळीचं एक स्वप्न आहे. तिला खूप शिक्षण घ्यायचंय, बरंच काही करायचं आहे तिच्या आयुष्यात तिला. म्हणून मला असं वाटतं की तिचं शिक्षण पूर्ण होऊ दे, आत्ता लग्नाची घाई करायला नको. राजन, मला तिच्या शिक्षणाची काळजी नसेल असं वाटतं तुला? मग नको तिच्या शिक्षणाची काळजी करूस. लग्न झाल्यावर काय तिचं शिक्षण बंद होणार नाहीये. नयनतारा तिचं शिक्षण बंद करेल असं वाटतं तुला? अरे तिचे विचार माहित नाहीत का आपल्याला? आणि मी सुद्धा बोलेन ना तिच्याशी. हे बघ, हे लग्न कधीच कमळीच्या स्वप्नांच्या आड येणार नाही. मग तर झालं. अरे आता अजून काय आहे? आई, मला मान्य आहे ग, पण मला असं वाटतं की आपण थोडासा वेळ द्यायला हवा कमळीला. म्हणजे बघ ना, एकतर इतक्या वर्षांनी ती या घरात आली आहे, तर तिला काही दिवस आपल्याबरोबर राहू दे ना, आपल्याबरोबर एन्जॉय करू दे, आपल्याला सुद्धा तिचा सहवास लाभू दे. नंतर काय इतर मुलींसारखं ती सुद्धा सासरी जाईल लग्नानंतर. अनिका, अनिका, रागिणी, रागिणी, राजन, लवकर या, रागिणी, अनिका, 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 ए राजा, ए बाळा, उठ, बाहेर उठ, उठ. आई, तुला तर माहिती आहे ना कमळीने किती हालाकीचे दिवस काढलेत. मला असं वाटतं की आता काही दिवस तरी माझ्या मुलीने आपल्याबरोबर चांगलं जगावं. राजन, तुझं बापाचं हृदय समजतंय मला. माझी तशीच इच्छा आहे की तिने आपल्याबरोबर या घरात सुखात राहावं. मलाही माझ्या मोठ्या नातीचा सहवास मिळावा. तुझ्या जे मनात आहे तसंच वाटतंय मला, पण तसं घडत नाहीये ना राजन. अरे
दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे की कमळी आपल्याच घरामध्ये सुरक्षित नाही आहे. आई, अरे मग काय म्हणू मी? आपण किती तिची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तरी आपण घरात नसताना कधी काय होईल सांगता येत नाहीये. तू पाहिलंस ना त्या दिवशी त्या तिघींनी कसा तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ते. मला रात्रंदिवस या गोष्टीची खूप चिंता वाटते. अनिकाचा तर मला काही भरोसा नाहीये. कामिनीला ती वरून ढकलून देऊ शकते, कमळीच्या बाबतीत तर काही करू शकेल. हे बघ राजन, मला कुठलाही धोका पत्करायचा नाहीये. मी खूप मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलाय. पण मला माहिती आहे कमळी लग्न करून नयनताराच्या घरी गेली ना की ती सुरक्षितही राहील, सुखी राहील आणि तिचं शिक्षणही बंद होणार नाही. तेव्हा तू आता कुठल्याच गोष्टीची काळजी करू नको, कुठल्याही शंका मनात ठेवू नकोस. आई अगं तुला कसं सांगू? काका, कमळे बोल. हो काय चाललंय हे? तुम्ही आजींसंग काय बोलला का नाही? तुम्हाला माहिती आहे ना हो, मी हे लग्न नाही करू शकत. कमळे मला सगळं कळतंय बाळा. मी आईशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण पण ती जे करते ते तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बरोबरच आहे ना कमळे? हो होय, कारण त्यासनी खरं काय ते माहीतच नाही म्हणून. त्या मला त्यांची नात मानतात म्हणून हे सगळं करायला लागलेत. खरं नाही, आता बास झालं. हे थांबायला पाहिजे. अजून किती लोकांना फसवायचंय आपण? नयनतारा मॅडम, सतीश काका, ऋषी सर सगळ्यांना फसवायचंय आपण? नाही काका, हे बघा, ते त्यांच्या मुलाचं लगीन महाजनांच्या नातीसोबत लावायला निघालेत, माझ्यासोबत नाही. मी तुमची खरी मुलगी नाही. आपण हे सगळं नाटक केलं आजींसाठी. एकदा खोटं बोललो ना हो. त्यातनं काहीतरी चांगलं निघालं पाहिजे, आजींना बरं वाटायला पाहिजे म्हणून केलं सगळं. खरं बास. आता नाही. आता हे जे काय चाललंय ते पाप आहे आणि हे थांबायलाच पाहिजे. काका, मला असं वाटतं आपण सगळं जाऊन आजींना खरं खरं सांगून मोकळं व्हायला पाहिजे. हे बघा, मी म्हणतो आज नाही, आत्ताच जाऊन आपण सगळं सांगूया. कमळे, मी काही कमी प्रयत्न केले असतील का? मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाहीये काही. ती सगळं ठरवून मोकळी झाली कमळे. अहो काका, पण कवा तर हे सांगायला पाहिजे की नाही? हे नाटक थांबायला पाहिजे आता. मला पटतंय कमळे, पण तिला हे खरं कळल्यानंतर ती कशी रिॲक्ट होईल याचा विचार करून माझं डोकंच काम करत नाहीये. काका, हे बघा, वेळ जर अजून निघून गेली तर त्यासनी अजून जास्त त्रास होईल. त्यापेक्षा आत्ताच जे काय ते सगळं सांगून आपण पटवून देऊया, त्या समजते. प्लीज आपण जाऊन बोलूया. काका, काय बी झालं तरी अन्नपूर्णा आजींना सगळं खरं खरं सांगायचंय आपण.